गेले अनेक दशके धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपली अनेक कामे झोडणारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घोषवले धाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्र नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य माननीय बसवराज पाटील साहेबांच्या या स्वागताचं जोरदार टाळ्यांचा गजर आपण संकलित करूया. अभिमान आपल्या हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. निश्चितपणाने त्यांना पार्टीने न्याय दिलाय आणि भविष्यातही तुम्हाला सांगतो पाटील साहेबांसारख्या संयमी आणि शांत व्यक्तीलाच पक्ष दखल घेईल आणि त्यांना आमदार ठरणार नाही. बांधवलो नामदार निश्चितपणाने होतील ते आज मी आणि पाटील साहेबांबद्दल सांगायचं तर खूप आहे. खरं तर पाटील साहेब कुठल्या एका क्षेत्रात काम करत नाहीत. पाटील साहेब सहकारी साखर कारखाने चालवतात, सहकारी बँक चालवतात. अगदी त्यांच्या 10 वर्ष जे औषा विधानसभेचे आमदार होते त्यावेळेची तिथली तहसीलची बिल्डिंग लोक आवर्जून महाराष्ट्रातून बघायला येतात. तिथली मध्यवर्ती बिल्डिंग आहे ती बघायला येतात आणि औषधचे एक मॉडेल तालुका असा कसा म्हणजे बनवला गेला आहे पाटील साहेबांनी. त्यावेळेस मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, बद्दल त्याचं चांगलं मत होतं आणि खूप निधी औषधाला त्यावेळेस आणि औषधातून आमच्या शेजारचा पाडून आम्ही सगळे पाहुणेराळे आमच्या औषध तालुक्यात बरेचसे आहेत. तर औषध तालुक्याच्या अवस्था अशी होती बांधवांनो की तिथं अगदी तालुक्याच्या ठिकाणी अगदी हॉस्पिटल सुद्धा चांगलं नव्हतं. अगदी ग्रामीण भागात सुद्धा हॉस्पिटल चांगले असतात असं हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी होतं. साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची गंगा त्या तालुक्यात आली आणि त्याचीच परंपरा माननीय अभिमन्यूजी पवार जे आता तरुण तडफदार आमदार आहेत तेही या विकासाची गंगा पाटील साहेबांची परंपरा तशीच चालू त्यांनी ठेवलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात लातूर धाराशिव मध्ये विचार केला तर औसा तालुक्यात सगळ्यात मोठा निधी औसा तालुक्याचा विकास पाहिला तर पाटील साहेबांनी सुरुवात केली. तो अजूनही तिथला विकासाची गंगा विकासाचा वेग थांबलेला नाही बांधवलो. आणि असं पाटील साहेबांनी अगदी औषधातच काम केलं नाही तर उमरग्याची कोर्टाची बिल्डिंग आहे, कोर्टाची लिफ्ट असलेली बिल्डिंग आमच्या जिल्ह्यामध्ये पहिली झाली उमरग्याला आणि ती बिल्डिंग सुद्धा पाटील साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे. अगदी 3 मजली भव्य इमारत की ज्या अशी इमारत आपल्या धाराशिवला सुद्धा नाही अशी इमारतला म्हणजे उमरग्याला त्यांनी केलेला आहे. उमरग्याचं सुद्धा खूप विकास खूप प्रगती या पाटील साहेबांनी त्यांच्या आमदाराच्या काळात केलेली आहे आणि अजूनही ते उमरग्याला विसरलेले नाही. उमरग्यावर सतत त्यांचं लक्ष असतं बांधवांनो. असे आदरणीय असलेले सन्माननीय असलेले आणि विशेष तुमच्याबद्दल आम्हाला तुमचं काय यावं लागतंय की आम्ही नवे जुने वाद तुमच्याकडे केले नाही. आम्हाला समाज सगळ्यांना संधी देणं सगळ्यांना विचारात घेऊन एक राजकारणात विचाराची वाटचाल करणं त्या गोष्टी आदरणीय पाटील साहेबांकडून होतात. याची आवर्जून मी त्यांच्या बाबतीत उल्लेख करतो. तर मी या सत्कार समारंभाबद्दल मी खरं तर
रूपामाताने जो सत्काराचं आयोजित केलं आहे या रूपामाताबद्दल मला थोडं सांगावंसं वाटतंय. फारसा आपला वेळ घेत नाही. मला खालून चिठ्ठी आली आहे की अजून अनेक मान्यवर बोलणार आहेत. मला त्याची जाणीव करून बोलतो बांधवांनो. रूपामाता हे माझ्या आईचं नाव आहे. रूपाबाई असं माझ्या आईचं नाव होतं. 2003ला माझ्या आईचं निधन झालं आणि 2004ला माझ्या आईच्या नावासाठी मला काहीतरी करावं, कुठली संस्था उभा करावी आणि त्याला आपल्या आईचं नाव द्यावं म्हणून हे रूपामाता हे नाव मी दिलं गेलं. आणि रूपामाता पतसंस्था मी काढली पहिल्यांदा, रूपामाता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. त्यानंतर मी 2012ला रूपामाता मल्टीस्टेट सोसायटी काढली आणि आज ह्या सोसायटीच्या किमान 7 ते 8 आमच्या स्वमालकीच्या बिल्डिंग आहेत. रूपामाताच्या मालकीचं वेअरहाऊस आहे आणि रूपामाताच्या 2 बिल्डिंग या शहरामध्ये आहेत. तुळजापूरला 3 मजली बिल्डिंग आहे, लोहऱ्याला बिल्डिंग आहे, एडसीला बिल्डिंग आहे, पाडवीला बिल्डिंग आहे. असं सहकारात खूप काय करता येते बांधवा. असं या रूपामाताबद्दल. तसंच आम्ही रूपामाताबद्दल दूध सण काढलं. या भागात दुष्काळ आहे, या भागात आपल्याकडे कुठली इंडस्ट्री नाही, उद्योग नाही आणि या लोकांना आपल्याकडं जे गरीब सामान्य माणूस आहे ती पुण्या मुंबईला त्यांना कुठं तर रोजगार जावं लागतंय, त्यांना इथंच कुठं तर रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी आपण दूध संघ चालवतोय बांधवांनो 2016 पासून. तसंच पहिला कारखाना काही कारखानदारांची मक्तेदारी या जिल्ह्यामध्ये होती. ते मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी अगदी सभासदांचा ऊस 3 महिने उशिराने तोडला जायचा. त्यांच्या मनमानी पेमेंट दिलं जायचं. त्याला कुठं तर प्रत्युत्तर म्हणून या भागामध्ये मला साखरेचं लायसन्स मिळत नव्हतं म्हणून मी जागरी पावडर दूध पावडरचा कारखाना 2018ला काढला आणि त्यानंतर अगदी दूधचा दुसरा कारखाना मी माजलगावला काढला, तिसरा देवशिंग्याला काढला. माझेही कारखाने असतील, अनेक काळेसाहेब असतील, अनेकाने या जिल्ह्यामध्ये कारखाने काढले आणि आता माझ्या शेतकरी बांधवाला माझा ऊस कुठं जाईल का नाही याची भ्रांत आता राहिलेली नाही बांधवांनो. तुमच्या दाराला कारखानदार यायला आलाय, मला ऊस दे बाबा, मला ऊस दे म्हणायची वेग कारखानदारावर आलेली आहे. ही अवस्था केवळ रूपामातामधून सुरुवात आम्ही केली आणि आज जे मी म्हणणारे कारखानदार सुद्धा तुमच्या दाराला यायले. त्या अगोदर अगदी बघत सुद्धा चिटवायला फोन केला तर चिटवाय सुद्धा तुम्हाला बोलत नव्हता. त्याला पार्टी खाऊ घालायची वेळ आली तरी तुमचा तुटला जात नव्हता. ही माझ्या शेतकरी बांधवाची अवस्था होती. अगदी रूपामाता परिवार हा शिक्षणात काम करतो. आम्ही शाळा चालवतो, काय म्हणजे अर्थकारणात काम करतो, बँकिंग चालवतोय, समाजाच्या विकासामध्ये काम करतोय, अनेक सामाजिक सेवा करणारे अनेक उद्योग व्यवसाय आम्ही समाजात काही परिवर्तन व्हावं यासाठी आम्ही काम करतोय. तसं रूपामाता परिवार हा शेतकऱ्याच्या निगडीत आहे, सर्वसामान्यांच्या निगडीत काम करतोय. हीच मी आपल्याला सांगतोय. आणि आज रूपामाताच्या कार्यक्रमाला बांधवांनो माझ्यावर रूपामाता परिवारावर आपल्या सगळ्या नेते मंडळीवर प्रेम करत आहे त्याबद्दल मी आणि माझा मनोगत थांबवतो. जय हिंद. गुंड वकील साहेबांनी केलं आणि आम्हा सर्वांना एकत्रित केलं. त्याबद्दल मी माझ्या वतीनं आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे रूपामाता परिवार खरं म्हणजे आता हे रूपामाता परिवारापुरतं मर्यादित राहिलं नाही. ते पूर्ण धाराशिव जिल्हा हा परिवार रूपामाताचा झालेला आहे. आणि म्हणून आजच्या खरं म्हणजे ह्या रूपामाता परिवाराच्या वतीनं आमचा सत्कार याचाही आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. त्याचं कारण आहे सत्कार होत असतात, स्वागत होत असतात. एखाद्या पदावर आल्यावर एखादी चांगली गोष्ट घडली की त्यांचा सन्मान केलं जातं.
परंतु जे आयोजक आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि त्याच्यातून आपलं काय घेतलं पाहिजे, काय घेऊन गेलं पाहिजे हे सत्कार मूर्तीने सुद्धा ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचा जो सत्कार झाला, या सत्काराच्या कार्यक्रमातून आम्हाला तरी निश्चितपणाने एक प्रकारची प्रेरणा, ऊर्जा हे मिळालीच. परंतु त्याचसोबत ज्या निष्ठेनं त्याच्यामध्ये एक गुणवत्तेनं आणि ज्या भागामध्ये आपला जन्म झालाय त्या भागाचं काहीतरी आपण देणं लागतो, आपल्या हातून काहीतरी चांगलं समाज उपयोगी घडलं पाहिजे, अशा उद्देशाने जी संस्था या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, अशा संस्थेच्या वतीनं आमचा सत्कार होतोय. ते आम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे. त्याचं कारण आहे की 4-4 युनिट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणं, हजारो लाखो लोकांना मदत करणं, त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीनं काम करणं हे आजच्या काळामध्ये फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून धाराशिवमध्ये हे घडतंय कृपा माताच्या माध्यमातून, हे सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी गुंड गुरुजी, खरं म्हणजे मी नेहमी भाषणात कधी कधी विरोध करत असतो, खासदार साहेब, की एवढी चांगली सज्जन माणसं असताना यांचं आडनाव गुंड कशा, एवढी चांगली माणसं, यांचं काम एवढं चांगलं आहे, यांचा स्वभाव एवढं चांगला आहे. वागताना खरं म्हणजे मी आणि गुरुजी जिल्हा परिषदेमध्ये एकत्र काम करतो. गुरुजींचं सातत्यानं, त्यावेळेला आम्ही वेगळ्या पक्षात होतो असताना सुद्धा परत गुरुजींना, मी ज्या पक्षात होतो त्यांना सोबत घेतलं आणि आता परत गुरुजी ज्या पक्षात आहेत त्यांच्यासोबत मला जावं लागलं. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे श्रेय एक कामाच्या माध्यमातून, सकारात्मक विचारातून, हे सामाजिक कामामध्ये अतिशय महत्वाचं. कारण आमच्या मित्रांनी उल्लेख केला की समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सकारात्मक विचारानं पुढे गेलो पाहिजे. आणि राजकारणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख अतिशय चांगल्या पद्धतीने केलं की आपण ज्या वेळेला निवडणुकीला थांबतो, एखादी निवडणूक करतो, एखाद्या पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला निवडणूक संपल्यानंतर 80% समाजकारण आणि 20% राजकारण